तर मागील वर्षी सोयाबीन पिकामध्ये येलो मोझॅक असेल, कॉलर रॉट असेल, तसेच चारकोल रॉट असेल यांच्या सारख्या रोगामुळे काय झालं की मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर या रोगांच्या नियंत्रणासाठी काय पूर्वनियोजन केलं पाहिजे, तर हा शेतकऱ्यांसमोरचा प्रश्न असतो. तर त्या अनुषंगानं सर्वात महत्त्वाचा टप्पा जो आहे तो म्हणजे बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया कोणती करायची, तर ती बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण झेलोरा असेल किंवा जे स्प्रिंट असेल किंवा म्हणजे कार्बेंडायझिम प्लस मँकोझेब, त्याचबरोबर काही कॉम्बिनेशनमधले भेटतात त्यांचा आपण वापर करू शकता. ए वर्ग ओल्ड एक्सटेंट म्हणून भेटते, ते सुद्धा आपण वापरू शकता. परंतु फक्त फंगीसाईड किंवा फक्त कीटकनाशक नाही, तर दोन्हींची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे, जेणेकरून कीड आणि बुरशी दोघांचं आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी करता येते. तर त्या बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला एक दुसरा जो मुद्दा आहे, तर आपण खत ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस कॉपर ऑक्झीक्लोराइड थोडं खतामध्ये मिसळून जर टाकलं तर आपल्याला त्याचा सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो. किंवा स्प्रिंट आपण त्या ठिकाणी टाकू शकता किंवा साप पावडर आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. तर असं जर केलं तर काय होतं की आपल्या ज्या जमिनीमध्ये बुरशी कंट्रोल त्या ठिकाणी होऊ शकतो. जर आपल्याला रासायनिक कीटकनाशक किंवा रासायनिक बुरशीनाशक वापरायचं नसेल तर आपण त्या ठिकाणी मेटॅरायझमचा वापर करू शकता कीड नियंत्रणासाठी, त्या उमणीसाठी. आणि जर आपल्याला बुरशीचं नियंत्रण करायचं असेल तर ट्रायकोडर्माचा वापर आपण करू शकतो. तर ट्रायकोडर्माचा वापर कसा करायचा, तर ट्रायकोडर्मा आपण 2 ते 3 किलो किंवा 2 ते 3 लिटर हे गांडूळ खतामध्ये मिक्स करायचं किंवा ओली माती घ्यायची, त्यामध्ये मिक्स करायचं आणि ते शेतामध्ये ओलं असताना सर्व शेतामध्ये फेकून द्यायचं. म्हणजे काय होईल की आपल्या शेतामध्ये ट्रायकोडर्माचं मल्टिप्लिकेशन होईल आणि ते बुरशीजन्य रोगावर नियंत्रण करेल. असे जर आपण गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चारकोल रॉट असेल, कॉलर रॉट असेल या रोगांवरती नियंत्रण आणता येईल.